शॉटअप पूल करण्याचा प्रयत्न होता, अखूट टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर मिळेल. एक धावेने टीमचा श्री गणेश होतोय, धावसंख्या 1 या अंकावरती. अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑनसाईडमध्ये पूल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि इथे मात्र सिंगल जरूर मिळेल. सिंगलने टीमचा अकाउंट ओपन होत आहे, धावसंख्या 1 वरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे, पहिल्या चेंडूवरती विकेट्स आले, त्यानंतर सिंगल. स्ट्रायकर एंडवरती आकाश पाहायला मिळेल. बंटीची विकेट्स गमावल्यानंतर एक शांतमय वातावरण आपण पाहतोय. एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे. बंटी एक चांगला फलंदाज होता, त्याची विकेट्स प्राप्त केली गोलंदाज यशने. अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टर्म पूल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. 6 धावा, षटकार येतोय. तुझे मी जत्र टीम धोंडावडवली संघ आम्ही तुम्हाला सूचना करतोय, आपला आयोजन कमिटीची एक प्रतिनिधी संपर्क साधावा. वारंवार आम्हाला सूचित करण्यासाठी प्रवृत्त करू नका, कारण लाईव्ह टेलिकास्ट मॅच आहेत. षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. अखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, गॅप सिलेक्शन, खूप चांगला चेंडू, काउक कॉर्नर सीमारेषा पलीकडे. एक टप्प्याखेरीज निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फलंदाज आकाशच्या माध्यमातून षटकार आलाय, चौकार आलाय, गोलंदाजावरती अटॅक केलं गेलं. आक्रमक पवित्रा त्याच्या विरोधामध्ये उचलला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिडॉनकडे, क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल जरूर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोरबोर्डवरती 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला. एकंदरीत 5 चेंडू हाताळले गेलेत, अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट्स आली, परंतु त्यानंतर गोलंदाजावरती हल्ला केला गेला, षटकार चौकार आला. धावसंख्येचा फलक एकंदरीत 12 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तेच तरार चेंडू पाहायला मिळाला. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फलक आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम रिहान वीर सूर्यनगर संघाची. तर एक सूचना आहे, ही लक्षात घ्या आपण सूचना. साईगाव संघ आणि धोंडावडवली बी आपण कुठेही जाऊ नका. या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीतील आपला सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज आणला होतोय गोलंदाजीसाठी. कपिल सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडवरती आकाश पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला. चांगली बॅटिंग त्याने पहिल्या षटकामध्ये केली आहे. गोलंदाज यशच्या विरोधामध्ये, परंतु कपिलच्या विरोधामध्ये कोणत्या पद्धतीची फलंदाजी होईल. यशने सुरुवात मात्र खूप चांगली केली होती, परंतु त्यानंतर तो थोडासा महागडा ठरला. चला मॅच सुरू करा, अधिक वेळ घेऊ नका. आपल्याला वेळेचं बंधन असेल. आपल्याला एक सूचना आहे, 15 मिनिटांमध्ये 3 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. धावसंख्या 12 आहे. 12.
यावेळेला मात्र बॅकफूट वरती येऊन खूप चांगला फटका असं जवला गेला. गॅप सिलेक्शन खूप चांगलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय. ड्राईव्ह पाहायला मिळाला. फलंदाज आकाश खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग राहिली होती. या मॅच या ओव्हरमध्ये देखील पाहिलं तर चांगली स्टार्ट त्याने मिळवले. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याने प्राप्त केलाय आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 16 वरती. कपिल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरून चेंडू क्रमांक 2 घेऊन राईट मोहर द विकेटने. यावेळेला क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू आदळतोय. पंचांकडे अपील जरूर केली होती, पंच सहमत नाही आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत स्कोर बोर्डवरती 17 धावा धावफळकावरती. पहा पहिल्या चेंडूवरती विकेट झाली, परंतु खऱ्या अर्थानं या डावाला कोणी सावरला असेल तर आकाशने मात्र 2 चौकार 1 षटकार लगावला आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवली त्याने. सतरा धावा धावफळकावरती आहेत. चेंडूचा खेळ झालाय 2. गोलंदाज सज्ज. राऊंड द विकेटने कपिलचा पुढचा बॉल. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा धाब्याने टीम मध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 18 धावा धावफळकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. कपिल थोडासा खराब कामगिरी करतोय. चौकार आला त्यानंतर थोडासा स्वेअर मारा देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या 18 वरती आहे. यावेळेला मात्र हुक केलाय चेंडूला. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. डीप मिड विकेट वरून 6 धावांसाठी षटकार येतोय. नक्कीच या ठिकाणी दोन्ही एंडने मात्र फटकेबाजीला सुरुवात केली. आकाश चांगली फलंदाजी करतोय आणि योगेशने देखील आपलं आता आक्रमक पवित्र आपल्या हाती घेतलाय आणि त्या पद्धतीची फलंदाजीला त्याने सुरुवात केली आहे. 24 धावा धावफळकावरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. कपिल इथून मात्र खराब कामगिरी करतोय आपल्या टीम करिता. षटकातला पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज योगेश. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. 1 धाव जरूर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत धावफळकावरती 25 धावा धावफळकावरती. फुलर लेनचा चेंडू होता. पहा षटकाराला त्यानंतर स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं होतं आणि फलंदाजाने तेच केलं. स्ट्राईक रोटेट केली आणि इथे मात्र सिंगल घेऊन दुसऱ्या एंडवरती जाऊन थांबलेत. धावसंख्या 1 ने 25 धावा धावफळकावरती. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा सज्ज. आकाश खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. मॅचमध्ये पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू. ऑन साइडने मात्र चेंडूला वळवला गेलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव अगदी वेगात. दुसरी धाव जबरदस्त. चांगला कॉल कॉम्पिटिशन पाहायला मिळाला. योगेशचा खऱ्या अर्थानं हा कॉल होता आणि पॉवरफुल सक्सेसफुल देखील झाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत धावफळकावरती धावा 27 धावा धावफळकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. कपिल पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत धावा आल्या होत्या त्या 12. त्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. टॉप एज आहे.
आणि त्या ठिकाणी एक सोपी झेल सुटली गेली आहे. फलंदाज आकाशला मिळते जीवनदान. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 28 वरती आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दिशांत या गोलंदाजाला संधी दिली आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये पाहिलं तर 28 धावा पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या, त्या मात्र 12 दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या. आकाश ज्याला एक जीवनदान जरूर मिळालंय, त्याचा अधिक फायदा उचलेल का तो मैदानाच्या आतमध्ये? परंतु इथून मात्र जरा वेळ घेऊ नका. विश्वगड संघ आदरणीय किशोर पाटील आणि राजेश भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. दुगा ट्रॉफी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपल्याला व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू गली रिजन मध्ये आहे. पहिली धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 29 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू, त्यानंतर सिंगल आली. 2 चेंडूचा खेळ झाला. दिशांतला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केला. पहिले 2 आघाडीचे गोलंदाज अगदी महागात ठरलेत आणि त्यानंतर दिशांतवरती ही जबाबदारी सोपवली आहे. डाव्या हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज आहे. या कारणास्तव मात्र प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. एकंदरीत 2 चेंडूवरती फक्त सिंगल खर्ची केली जाते. यानंतरचा होणारा सामना साईगाव बनाम धोंडावडवली बी सेकंड राऊंड मधला हा सामना असेल. गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र फटका फसला गेला. चेंडू लँड होईल नोमॅन्स मध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होती. एक धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोरबोर्डवरती 30 धावा धावफलकावरती. अकूट टप्प्याचा चेंडू जरूर होता. हुक करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज होता. फटका मात्र प्रॉपर नव्हता. सिंगल मात्र जरूर मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. त्याच्यानंतर स्ट्रायकर एंडवरती आकाश येतोय. आकाश जो फलंदाज सलामीला आला होता, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. एक जीवनदान देखील त्याला मिळालं. त्याचा अधिक फायदा तो इथे मात्र घेईल का? परंतु दिशांत ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केलेत. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलं. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. अगदी क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर सीमारेषेलगत सजवलेले गेले हे क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड ऑन, त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, सी मिड ऑफ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. अकूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र हुक केलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेगकडे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? तर नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 पाहायला मिळेल.
आकाशला जीवनदान मिळालं होतं, त्याचा मात्र तो फायदा उचलतो या मॅचमध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलाय, फटका फसला गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणखीन एक जीवनदान. एक सोपा झेल धरतीला दान केला गेला. असं वाटत होतं अक्काच्या खेळीचा इथे अंत होईल की काय, परंतु ती एक चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. 37 धावा धावफलकावरती. दिशांत गोलंदाजी चांगली करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळताना दिसत नाहीये. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातला अंतिम चेंडू शिल्लक आहे गोलंदाज दिशांतचा. आतापर्यंत 9 धावा त्याने खर्च केलेत 5 चेंडूमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे राऊंड द विकेटने. यावेळीला मात्र शफल झाले, ऑन साईडमध्ये चेंडूला वडवलाय. बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दरम्यान इथे मात्र सिंगल घेतली जाईल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 1 गडी बाद 38 धावा या धावफलकावरती आहेत. या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफीज ज्या स्पॉन्सरशिप केलेत, या स्पर्धेचे प्रणिते आणि अर्थातच गणेशदत्त पाटील उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत दुगाड यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. चला अधिक वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. मी सातत्याने तुम्हाला सूचना करतोय, कारण आज उद्घाटन समारंभ होता, त्यामुळे सामना थोडासा उशिरा चालू झाला. त्याकरिता आमच्या सूचना आहेत तुम्हाला, तुम्ही स्पीडअप करा. साईगाव संघाचा कर्णधार आणि धोंडावडोली बी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचा आहे. हाफ इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल. आदरणीय सुनील जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य लाभलंय. ज्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय, त्यांना देखील आम्ही आभार त्यांचे व्यक्त करतोय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये प्रतीकला आणलं जात आहे. स्ट्रायकर एंडवरती आकाश आहे. 3 चौकार 1 षटकार त्या बॅटमधून आलाय. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा हुक केला बॅकवर्ड स्क्युअर लेगकडे. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना पकडा कॅच जिंका मॅच. इथे अक्काच्या 2 कॅच सुटल्या गेल्या आणि त्यानंतर त्याने या मॅचचं रूप चेंज केलंय. त्यानंतर त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला, त्यामुळे त्याने त्याच्या विकेटचं महत्त्व पटवून दिलं. यावेळेला मात्र हा दबाव पाहायला मिळाला गोलंदाजाच्या वरचा. एक्स्ट्रा धाव मिळेल, वाईटचा इशारा होतोय, 1 बाउंडचा इशारा देखील पंचांकडून पाहायला मिळेल. आणखीच 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावरती. एक चांगल्या टोटलकडे आगेकूच करतोय टीम सूर्यानगर संघ. पहिल्या चेंडूवरती बंटीची विकेट गेली असं वाटत होतं. संघ आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडेल, परंतु खऱ्या अर्थानं या डावाला कोणी सावरलं तर फलंदाज आकाश आणि योगेशने एक सकारात्मक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलाय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू शॉर्ट अंपुल. चेंडू फाईन लेग सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार चौकार. संख्या जाऊन पोहोचले तब्बल स्कोरबोर्ड वरती 49 धावा. आकाश खूप चांगली फलंदाजी करतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमध्ये, 2 षटकार आणि 4 चौकार त्याने लगावलेत. 2 कॅचेस त्याच्या मात्र ड्रॉप झाल्या. त्यानंतर खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे. गोलंदाज सज्ज. प्रतीक षटकातला पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र तेच फटका तो चेंडू फाईन लेग सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तून मात्र विचार केला तर अर्धशतक टीमचं पूर्ण होतंय. 53 धावा धावफलकावरती. एकंदरीत चेंडूचा खेच झालाय 3 चेंडूवरती तब्बल धावा खर्च केल्या जात आहेत 15. स्लॉगमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं,
आणि तेच आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आकाश खूप चांगली बॅटिंग करतोय टीम सूर्यानगर संघासाठी. 53 लॉट्स ऑफ 1 विकेट्स, 53 धावा धावफलकावरती असताना पुढचा बॉल. या वेळेला तेच क्षेत्र, तोच फटका, चेंडू लॉंग लेग सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौका राईटची हॅट्रिक पूर्ण करत असताना गोलंदाज फलंदाज आकाश. चौकारानं धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या पोहोचले 57, अर्थात 57 धावा धावफलकावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगलं टोटल मैदानाच्या आतमध्ये उभं करत असताना यावेळेला चौथा देखील, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग मध्ये. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. 58 धावा धावफलकावरती. त्यानंतर टॉस केला जाईल. साईगाव बनाम धोंडावडोली बी या दोन संघादरम्यान सेकंड फेरीचा टॉस, ज्याचं नाणेफेक करतील आदरणीय सुनीलजी जाधव साहेब. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्येचा फळक आपण पाहिला. एकंदरीत 58 धावा अंतिम चेंडूवरती टार्गेट सेट केला जाईल. स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय योगेश आणि तिथून मात्र डावाची झाली आहे समाप्ती. फर्स्ट इनिंग कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 58. 59 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता टीम 13-13 विश्वगड संघाला. टॉस साठी आमंत्रित आम्ही करतोय या ठिकाणी. आदरणीय सुनील जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सुनील जाधव साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना असेल धोंडावडोली बी बनाम साईगाव. साई देवा प्रतिष्ठान साईगाव या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. या गावचं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय सुनीलजी जाधव साहेब यांच्या शुभास्ते. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय भूमिक स्पोर्ट्स BS स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल दुगाड चषक. दुगाड चषक इट इज कॉल. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकीचा कौल लागलाय धोंडावडोली बी संघाकडून. निर्णय काय असेल? फिल्डिंग. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये थोड्याशा चुका आपल्याकडून पाहायला मिळाल्या. अगदी माफक टोटल होतं. 31 धावा तुम्हाला टार्गेट चेस करायच्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 5 विकेट्स गमावल्या, परंतु तारणहर्ता ठरला कारण या चुका या मॅचमध्ये आपल्याला सुधारणा करायला पाहायला मिळतील का? मला 100%. समोरचा संघ एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा माणूस असेल? असं काय टार्गेट नाही मनामध्ये, पण क्रिकेट उतरल्यानंतर आम्ही करू तो. टीम साईगाव संघ नाणेफेक तुम्ही गमावले, नाणेफेक जिंकल्यास काय स्वीकारलं असं? क्रिकेट आपला बॅटिंग. की तुमच्या मनासारखा कौल लागलाय, तुम्ही बॅटिंगच करणार आहात. किती धावांचा टार्गेट देण्याचा माणूस असेल? टार्गेट नाही, आता जे होईल त्याच्यात आम्ही त्यांना कव्हर करू. टीमकडून काय अपेक्षा असतील? 100% दिलं पाहिजे सगळ्यांनी. स्पर्धेमध्ये खेळत असताना झेंडवान स्पोर्ट दुगाड संघाने जे आयोजन केले या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आभार करतो. नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. आदरणीय अतुल पाठारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. त्यानंतर आदरणीय शांताराम पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. मी आपणास विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. मॅचकडे वळतोय. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साईगाव बनाम धोंडावडोली बी. उदय घरत फॅम टीम आपल्याला पाहायला मिळेल. पुरस्कृत केलेला त्यांनी संघ धोंडावडोली बी. आमचे समालोचक मित्र आदरणीय
मोनिश पाटील सर यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत दुगाड चषक 2024 मध्ये. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्रायकर एंडवरती शैलेश आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल बॅटर अक्षय. ही जोडी पाहतोय. 24 चेंडू तब्बल 59 धावांचं आव्हान टार्गेट चेस करायचं आहे टीम विश्वगड संघाला. 13-13 विश्वगड संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता, परंतु थोडासा घातक ठरला. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज बंटी येत आहेत. फलंदाजीमध्ये अपयश आलं होतं त्यांना. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी विकेट्स त्यांची गमावली होती. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि मिड ऑनला क्लिअर करत असताना दुसऱ्या डावातला पहिला चेंडू मार्गस्थ केला जातोय और राईट आर्म राऊंड द विकेटने. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती आली आहे पहिली विकेट. आपण मैदानाच्या आतमध्ये घाई करा. आम्ही या अगोदर तुम्हाला सूचना केली आहे, ज्या वेळेला फलंदाज बाद होईल त्यावेळेला तुम्ही इनफिल्डच्या आतमध्ये क्रॉस करायचं आहे फलंदाजाला. नक्कीच ज्या पद्धतीने बंटी पहिल्या चेंडूवरती त्यांचं विकेटचं पतन झालं होतं आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. बंटीने देखील दाखवून दिलं की मी देखील ती पहिल्या चेंडूवरती विकेट घेऊ शकतो आणि तेच त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं. पहिल्या चेंडूवरती विकेट झाले. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राईट हँड बॅट्समन आहे. थोडासा मानसिक दबाव असेल इथून विश्वगड संघासमोर. पहिल्या चेंडूवरती विकेट झाले. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला बॅटची लिडिंग एज. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 2. फलंदाज कल्पेश डगआउटच्या रस्त्याला. तुझ्या दर्शनाची आई एवढंच फार. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट्स टिपलेत. तिसऱ्या चेंडू मात्र विकेट हॅट्रिक साठी असेल. संधी निर्माण झाले गोलंदाज बंटी करिता आणि इथून नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती नयन. 2 चेंडूवरती 2 विकेट. विकेट हॅट्रिक. संधी निर्माण झाली आहे. फुल्लर लेनचा चेंडू होता. असं वाटलं होतं की बॅटची लिडिंग एज आहे की काय, परंतु खूप चांगली गोलंदाजी बंटी सांगतोय आणि त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाचा तो सातत्याने वापर करतोय. 3 चेंडू सलगचे डॉट. त्यामध्ये 2 विकेट्स देखील त्यांनी टिपलेत. पुढचा बॉल लोअर फुलटा चेंडू. तो ऑनसाईड मध्ये सिलिमिट ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मात्र मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येचा फळक ओपन होतोय. धावसंख्या 1 वरती. 2 गडी बाद 1 अशी धावसंख्या पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना एक चांगली स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा. दुगाड ग्रामस्थ जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड संघाच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. आजचे प्रमुख उद्घाटक आपण पाहिले आदरणीय दशरथजी पाटील साहेब. एक युवा नेतृत्व, भावी आमदार भिवंडी ग्रामीणचे. यावेळेला मात्र पाहिलं तर बॅटची लिडिंग एज होती. यष्टीरक्षकाने आपले एफर्ट्स जरूर दाखवले गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 2 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक आहे चालू. विचार केला तर 59 धावं म्हणजे अर्थात मोठं आव्हान ठेवलं गेलं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम विश्वगड संघाने आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झाले आणि या मिडल ऑर्डरमध्ये या 2 फलंदाजांना संघर्ष करताना आपण त्यांना पाहतोय. एकंदरीत धावसंख्या 2 वरती. चेंडूचा खेळ झाला 5. अंतिम चेंडू शिल्लक. बंटी गोलंदाजीवरती मार्गस्थ आहेत. यावेळेला ऑन साईडला ढकलल्या गेल्या कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फक्त मिळेल सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फळक आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत 3 धावा आणि यानंतर आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आपल्या भिवंडी ग्रामीणचा एक गोड आवाज. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्या. काल रात्रीला देखील ते मामा चषक इथे समालोचन करत होते आणि तिथून दुगाड ग्रामस्थांना एक प्रेम आणि एक माईची आपुलकी म्हणून या स्पर्धेसाठी आवाज पोहोचवण्याकरिता आमचे परममित्र, एक उत्कृष्ट समालोचक, झिडके गावचे सुपुत्र मोनिश पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धन्यवाद.
हॅलो हॅलो चेक हॅलो. या संदर्भात वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा जनुमान दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 हा महासंग्राम आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा या दुगाडच्या भूमीमध्ये दुगाडच्या क्रीडानगरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम दुगाडकरांचं क्षमस्व आहे कारण की अगदी लेट पोहोचलो, पण जाऊयात आपण आजच्या दिवसातील ही मॅच आपण पाहतोय तिसरी. आणि एका बाजूने जर बघितलं तर रिहानवीर सूर्यानगर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच टीम 13-13 विश्वगड. नाणेफेकी जर बघितली गेली तर नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. क्षेत्ररक्षण करताना जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती टीम सूर्यानगर संघाने बनवल्या गेल्या टोटल 58 आणि 59 धावांचं आव्हान दिलं गेलं, ज्यामध्ये आत्तापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 5 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि विकेटचा जर विचार केला तर 3 विकेट या मैदानाच्या बाहेर आहेत. गोलंदाजी षटक क्रमांक 2 आकाश गोलंदाज तयार. बोलो तयार होतोय. पुढचाच बॉल यावेळेस पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनचा खेळाडू बंटी तिथपर्यंत पोहोचतील. एक सिंगल धाव आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट, कारण की थोडंसं का होईना पण क्षेत्ररक्षणमध्ये अडथळे पाहायला मिळाले आणि मग याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला त्या टोटल 7 या आकड्यावरती. बघा सुरुवातीच्या घडीला ज्यावेळेस क्षेत्ररक्षण निवडलं होतं, आमंत्रित केलं गेलं, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर बॅटिंग करताना जितक्या धावा पाहिजे होत्या त्या बनवल्या गेल्या सूर्यानगर संघाकडनं. पण आता विपक्षामध्ये त्यांना प्रत्युत्तर देताना ज्या धावा पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने लढत पाहिजे टीम विश्वगड संघाकडनं ती अजूनपर्यंत पाहायला मिळत नाहीये. धावा फळकावरती जोडल्या गेल्या त्या टोटल 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज आकाश. येणारा पुढचाच बॉल यावेळेस पहा पुढ्यात पडला गेला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चुकी घडली. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि मग या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अनेकदा आपण पाहतोय ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला जर 40 ते 50 प्लसचं धावांचं टार्गेट पार करायचं असेल तर सर्वात मोठा उत्तरार्धामध्ये पहिलं षटक महत्त्वाचं असतं की पॉवर प्लेमध्ये जर धावा बनवल्या गेल्या, पॉवर प्लेमध्ये 15 ते 20 धावा आल्या तर मग येणाऱ्या 3 षटकामध्ये दबाव काहीसा वेगळा असतो. पण इथे चित्र वेगळं आहे. इथे जर बघितलं गेलं तर पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी, ज्यामध्ये जर बघितलं तर बंटीने षटक हाताळलं होतं. धावा फक्त दिल्या गेल्या त्या टोटल 3. दोन षटकांचा खेळ इथून समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 10 या आकड्यावरती, जिथे बॅटिंग करताना आपण पाहतोय टीम 13-13 विश्वगड या संघाला. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल यावेळेस पहा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला चेंडू आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या पद्धतीनं आणि धावा फळकावरती जोडला गेला टोटल 10 या आकड्यावरती. आता वेग वाढवावा लागेल. इक्वेशन जर बघितलं गेलं तर इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे टोटल 46. धावा बनवायच्यात. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव पद्धतीने आपण पाहायला मिळतो आणि याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली तर 10 या आकड्यावरती लगातारचे 3 डॉट बॉल आल्यात. चौथाच बॉल यावेळेस देखील पहा
एक सिंगल आता पाहायला मिळत चौथ्या चेंडूवरती. रनआउटची संधी देखील होती. आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. तर इथे षटकाचा जर विचार केला तर षटक समाप्त झालं. क्रमांक 3. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आता आहे आणि चौथ्या गोलंदाजीवरती कोणाला आणलं जाईल, कारण की आता मॅच एकतर्फी होताना आपण पाहतोय. 48 धावा फळकावरती जोडायचे. इथून जर टीम सूर्यानगर संघ जर पराभूत होते तर ती फक्त गोलंदाजाची चुकी असेल मग, कारण की मग एक्स्ट्रा धावा किंवा एक्स्ट्रा चेंडू तरच मॅचमध्ये, कारण की 6 चेंडू 6 लिगल चेंडू हाताळले आणि त्याच्यावरती 6 षटकार जरी जोडले गेले तरी पण धावा 36 होतात. तरी पण काहीशा धाव्यांची इथे जर बघितलं गेलं तर मग कमी पाहायला मिळेल. पण एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या किंवा एक्स्ट्रा चेंडू आणि त्याच्यावरती अटॅक करून खेळलं तरच ती विश्वगड संघ अर्थात 13-13 विश्वगड संघ इथून पुढे जाईल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बोलो तयार. पहिलाच बॉल. यावेळेस पहा खेळण्याचा प्रयत्न होता हलक्या गतीने ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. टीम 13-13 विश्वगड संघाचा विचार केला तर अगदी पहिल्या षटकामध्ये जो दबाव आला तोच दबाव कंटिन्यू ठेवला गेला आणि ज्या पद्धतीने पलटवार किंवा प्रतिउत्तर द्यायचं होतं ते अजून प्रक्रिया मैदानामध्ये पाहायला मिळत नाही आणि त्याच परिस्थितीनुसार सध्याच्या घडीला मॅच जी आहे ती एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचत आहेत टोटल धावसंख्या फळकावरती 13 या आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2. पुढचाच बॉल. स्क्वेअरला एक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि या एका सिंगलच्या मदतीनं चेंडूंचा खेळ समाप्त झाला 3. आता 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल, औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन पाहायला मिळेल आणि विकेटच्या समाप्तीनंतर 14 धावा फळकावरती आहेत. येणारा पुढचा चेंडू. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. त्यावेळेस पाही यष्टीरक्षकाकडनं फॉर्मलिंग. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा काय येतोय त्या लेगबाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळतात. टोटल धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 18 आकड्यावरती. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मॅच फिनिश होते. चला जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशनकडे. त्याआधी आपण करूयात शाही सन्मान स्वागत सत्कार. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले अतिथी देवगण आपण पाहतो त्यांचा आपण शाही सन्मान करणार आहोत. आदरणीय सुनीलजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि त्यांचा आपण इथून सन्मान करतोय. आणि गणेशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सुनीलजी जाधव साहेब यांचा आपण इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करतोय.